पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। एकदम दाणेदार रवाळ, टाळूला न चिकटणारे, तोंडात टाकताच विरघळणारे। आज आपण बेसनचे लाडू कसे करायचे ते बघणार आहोत। आणि हे लाडू आपण बुरा साखर वापरून तयार केलेले आहेत, त्यामुळे खाण्यासाठी सुद्धा अगदी टेस्टी लागतात। बेसनचे लाडू करताना बरेचसे प्रॉब्लेम येतात, पण आज आपण जी पद्धत वापरलेली आहे ना, त्यामध्ये तुमचे लाडू पहिल्याच प्रयत्नामध्ये अगदी परफेक्ट तुम्हाला येतील। इतकी सोपी पद्धत मी आज तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपल्याला बुरा साखर तयार करून घ्यायची आहे। याला तगार असं सुद्धा म्हणतात। तर इथे मी पॅनमध्ये 1 वाटी साखर घेतलेली आहे। ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेणार आहोत ना, त्याच वाटीने इथे मी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि अर्धी वाटीपेक्षा कमी आपल्याला इथे पाणी घालायचं आहे आणि सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। साखर विरघळीपर्यंत आपण याला सतत हलवत राहायचं आहे। तर बुरा साखर करताना आपल्याला सतत हलवत राहायचं आहे, त्यामुळे बुरा साखर पटकन तयार तर होतेच, शिवाय त्याच्या गुठल्या देखील होत नाहीत। आता साखर आपल्याला विरघळून घ्यायची आहे। तर तुम्ही ती बघू शकताय बघा, साखर आपली पूर्णपणे इथे विरघळलेली आहे आणि तुम्ही याचा कलरसुद्धा बघू शकता कशी सफेद झालेली आहे। तर या स्टेजला आपण आता यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे। तूप घालताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की साखर पूर्णपणे ही वितळली गेली पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता त्याचं टेक्स्चर त्याचं बघा कसं असं व्हाईट झालेलं आहे। तर असं व्हाईट कलर आला ना, त्याच्यानंतरच आपल्याला 1 चमचा तूप घालायचं आहे आणि तूप घालूनसुद्धा आपल्याला सतत हलवत राहायचं आहे, व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। बुरा साखर करणं अगदी खरंच खूप सोपं आहे आणि अगदी बाहेर घ्यायला गेलो ना आपण विकत, तर ती खूप बाहेर महागसुद्धा मिळते, पण आपण घरीसुद्धा ही बुरा साखर खूप छान पद्धतीने आणि पटकन तयार करता येते। तर तुम्ही ते बघू शकताय बघा, छान अशी फेसाळ झालेली आहे आणि सतत आपल्याला हे हलवत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे। स्लो गॅसवरतीच आपल्याला हे सगळं करून घ्यायचं आहे। एखादा मिनिट आपल्याला पुन्हा छान असं परतून घ्यायचं आहे आणि तुम्ही ते बघू शकताय बघा, पूर्णपणे अशी घट्ट झालेली आहे। तर बुरा साखर आपली इथे तयार झालेली आहे। तर सतत आपल्याला हलवत राहायचं आहे, चम्मच आपल्याला खाली सोडायचं नाही आहे, सतत हलवत राहायचं आहे। आणि त्याच्या गुठल्या तयार होतात, पटकन याच्या गुठल्या तयार होतात आणि तुम्हाला असं चमच्याने किंवा पलितण्याने आपल्याला असं पटापट करता येत नसेल ना, तर आपण ह्याला मॅशरनीसुद्धा हे पटकन आपण तयार होऊ शकतो। तर मॅशरनीसुद्धा इथे मी थोडं करून घेणार आहे, म्हणजे गुठल्या ह्याच्या पडणार नाहीत आणि जर गुठल्या पडल्यास तर थोडंसं ह्याला मिक्सरमधून आपण फिरून घ्यायचं आहे, म्हणजे गुठल्या ह्याच्या पूर्णपणे निघून जातील। आता गॅस इथे बंद केलेला आहे आणि बंद करूनसुद्धा आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे। हे पॅन खूप जास्त गरम आहे, त्यामुळे याच्या गुठल्या पटकन तयार होतील। तर इथे मॅशरनीसुद्धा आपण अशा पद्धतीने हे पटकन असं मॅश करू शकतो बघा, म्हणजे ज्या गुठल्या झाल्या असतील ना त्या पटकन ह्या मोडल्या जातात। पूर्णपणे असे फक्त मॅश करायचं आहे। उलटण्याने कसं आपल्याला पटापट करता येत नाही, आपला हात दुखून येतो, त्यामुळे मॅशरनी ना असं पटकन तयार होतो आणि तुम्ही इथे बघू शकताय बघा, आपली साखर इथे आता बुरा तयार झालेला आहे। हा तगार किंवा बुरा तुम्ही याला काहीही म्हणू शकता। तर साखरेचा बुरा आपला इथे तयार झालेला आहे। आता त्यानंतर कढई घेतलेली आहे मी, तर कढईमध्ये आपल्याला 4 वाटे इथे मी बेसन पीठ घातलेलं आहे। ज्या वाटीने आपण साखर मोजून घेतली होती ना, त्याच वाटीने 4 चमचे आपल्याला बेसन घ्यायचं आहे। तर बेसन इथे भाजताना मी कोरडंच भाजून घेणार आहे। कोरडं भाजल्यामुळे काय होतं, आपला हात दुखून येत नाही आणि बेसनसुद्धा आपलं पटकन भाजलं जातं। आपण जर सुरुवातीला तूप घातलं ना, तर बेसन भाजायला खूप वेळ लागतो, त्यामुळे आपण सुरुवातीला बेसन कोरडंच भाजून घ्यायचं आहे। ही खूप छान टिप आहे, बेसन भाजताना ना तुम्ही कोरडंच भाजा, सुरुवातीला कोरडं भाजल्यामुळे हे बेसन पटकन भाजलं जातं। तर तुम्ही ते बघू शकता, इथे 3 ते 4 मिनटं मला बेसन भाजायला लागलेली आहे आणि बेसनचंसुद्धा छान सुवास सुटलेला आहे। आता त्यानंतर आपल्याला थोडं थोडं याच्यामध्ये तूप घालून हे बेसन भाजून घ्यायचं आहे। तर तूपसुद्धा आपल्याला थोडं थोडं करूनच घालायचं आहे, एकदम घालायचं नाही आहे। थोडं थोडं तूप घालून सगळं मिक्स करायचं आहे, म्हणजे छानपैकी हे बेसन भाजलं जाईल। तर तूपसुद्धा मी पाऊण वाटी इतकं तूप घेतलेलं आहे। तर पाऊण वाटी आपल्याला तूप ह्याच्यामध्ये पूर्ण लागणार आहे, पण तूप घालताना आपल्याला थोडं थोडं मिक्स करूनच हे बेसन भाजत जायचं आहे, म्हणजे बेसनसुद्धा छान भाजलं जातं आणि तुपाचा अंदाजसुद्धा आपल्याला अगदी परफेक्ट येतो, त्यामुळे आपले बेसनचे लाडू रेंगळत नाहीत
आणि टाळूला चिटकतसुद्धा नाही. त्यामुळे मस्त एकदम दाणेदार आपले हे बेसनचे लाडू तयार होतात. बेसन भाजता भाजता आपल्याला इथे 5 ते 6 मिनटं झालेली आहेत आणि उरलेलंसुद्धा आपल्याला हे तूप असंच घालून हे बेसन छान भाजून घ्यायचं आहे. तर इथे आपण पाऊण वाटी तूप पूर्ण घातलेलं आहे आणि छान असं बघा हे बेसन भाजल्यासुद्धा छान गेलेलं आहे. तर आणखीन आपल्याला थोडा कलर बदलेपर्यंत बेसन आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे. म्हणजे छान असं त्याचं टेक्स्चरसुद्धा मस्त येईल आणि अगदी तोंडात टाकताच विरघळणारे लाडू आपले इथे तयार होतील. आता आपण याच्यामध्ये 2 चमचे इतकं पाणी घालणार आहोत. म्हणजे छान असं दाणेदार बेसन आपल्या इथे तयार होतं. अजिबात ही टाळूला चिटकत नाही. मस्त मऊ आणि तोंडात टाकताच विरघळणारे लाडू इथे आपले तयार होतात. तर आपल्याला थोडंसं अजून 2 ते 3 मिनटासाठी हे भाजून घ्यायचं आहे. म्हणजे थोडंसं आणखीन डार्क कलर आला पाहिजे. पण गॅस आपल्याला स्लो ठेवायचा आहे. स्लो गॅसवरतीच आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे. बेसन भाजून आपल्याला 15 ते 20 मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही त्याचा कलरसुद्धा बघू शकता. आता गॅस बंद करायचा आहे आणि पूर्णपणे हे थंड करून घ्यायचं. म्हणजे थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे. बुरा घालताना आपल्याला गरम घालायचं नाही आहे. हे मिश्रण जेव्हा गरम असतं ना त्यावेळेस घालायचं नाही आहे. थोडंसं थंड नॉर्मल झालं नाही हे पीठ त्यावेळेसच आपल्याला हा साखरेचा बुरा याच्यामध्ये घालायचा आहे. आणि बुरा घालतानासुद्धा आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आहे आणि पूर्ण छान मिश्रण आपल्याला मिक्स करायचं आहे. 4 वाटीसाठी इथे मी 1 वाटी साखरेचा बुरा करून घेतलेला आहे. म्हणजे साधारण ही बुरा जो आहे तयार झालेला तो 1.5 वाटी इतका हा बुरा तयार होतो. तर हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण थोडंसं वाढवून घ्यायचं आहे. तर हे अशा पद्धतीने मी सगळं मिक्स करून घेते. तुम्हाला जर आवडत असेल ना तर तुम्ही ड्रायफ्रूट्सची सुद्धा याच्यामध्ये पावडर घालू शकता किंवा ड्रायफ्रूट तुम्ही छोटे छोटे कट करून यामध्ये ॲड करू शकता. तर इथे मी बुरा सगळा घातलेला आहे आणि पुन्हा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. मिश्रण छान असं कोरडं झालेलं आहे बघा. तूप अजिबातसुद्धा आपल्या इथे जास्त झालेलं नाही आहे. आपण पाऊण वाटी इतकं तूप घेतलं होतं ते अगदी परफेक्ट झालेलं आहे. व्यवस्थित आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण लाडू वळूया. तर लाडू वळण्यासाठी आपल्याला हे थंड झालं ना तरीसुद्धा लाडू वळता येतात. असं नाही की गरमच असताना आपल्याला हे वळले पाहिजेत. थोडंसं थंड झाले ना तरीसुद्धा हे लाडू अगदी फटाफट वळता येतात. अजिबात ही बिघडत नाही. अशा पद्धतीने जर तुम्ही लाडू केलेत ना तुमचे लाडू देखील असे मस्त एकदम गोल गरगरीत तयार होतील. तर तुम्ही इथे बघू शकताय बघा लाडू कुठेही रेंगळत नाही आहे. अगदी मस्त गोल गरगरीत आपला हा लाडू इथे तयार झालेला आहे. तर अशाच पद्धतीने आपण बाकीचे उरलेलेसुद्धा इथे करून घेऊया. हलवाई स्टाईल आपले दाणेदार इथे लाडू तयार झालेले आहेत. तर आता बेसनाचे लाडू करण्यासाठी दिवाळीची वाट पाहण्याची गरज नाही. आता मनात येईल तेव्हा लाडू बनवून खा. मस्त एकदम अशी लाडू तयार झालेली आहे. तर तुम्हालासुद्धा ही लाडवाची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.